नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते. नागपूर शहरातील काँग्रेसचा नगरसेवक शुभम मोतघरे यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञात दुचाकीस्वारांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नसली तरी गोळीबारामुळे घराच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेतात. नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख पुन्हा एकदा उंचावला आहे. वाठोडा परिसरातील श्रावणनगर येथे राहणारे प्रभाग क्रमांक 26चे काँग्रेस नगरसेवक शुभम मोतघरे यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीबार करण्यात आला. स्वामीनारायण मंदिराच्या मागे असलेल्या त्यांच्या घराजवळ तोंडाला रुमाल बांधलेले 2 अज्ञात तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी थेट घराच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबाराचा जोरदार आवाज होताच घराच्या काचा फुटल्या. घटनेच्या वेळी नगरसेवक शुभम मोतघरे बाल्कनीत होते तर त्यांची 5 वर्षांची बालका दरवाजाजवळ उभी होती. सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही आणि मोठा अनर्थ टळला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर अवघ्या काही क्षणात दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे व गोळाबेरीज सुरू केली. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला आणि हल्लेखोर कोण होते याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं चित्रण पोलीस तपासून पाहत असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली. मध्यरात्री झालेल्या या गोळीबारामुळे नागपुरात लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आता पोलीस या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना कधी बेड्या ठोकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.